मनसे आणि भाजपची युती झाल्याचं जवळपास स्पष्ट आहे। अधिकृत घोषणेची फक्त आता प्रतीक्षा आहे। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये काल रात्री जवळपास अर्धा तास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना लोकसभेच्या 2 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागली। त्यानंतर राज ठाकरेंनी आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत महायुतीत सभा घेऊन याबाबत चर्चा करण्यात आली। राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये सुद्धा अर्धा तास बैठक झाली आहे। काही वेळापूर्वीच राज ठाकरे दिल्लीहून मुंबईमध्ये परतलेले आहेत आणि त्यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे। आणि राज ठाकरेंसोबत चर्चा झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक विधान केली आहेत, बघूया। एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे। आणखीन एखादी मीटिंग होईल, त्याच्यानंतर त्याचा निर्णय बाहेर येईल। त्यामुळे फलदायी चर्चा आहे, एवढ्या पुरतच मर्यादित मी तुम्हाला आज माहिती देऊ शकतो। 1-2 दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती मिळेल। तुम्हाला आठवत असेल की 2 वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच। आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे, तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील, कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे, पडण्याची सवय झाली। त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करतो।